गणेशोत्सव मंडळातर्फे बाजीराव मस्तानी नाटक लावण्यात आलेलं असतं. नाटकाचा डायरेक्टर बाजीरावला शेवटचा प्रवेश घ्यायला सांगतो. मस्तानी म्हणून काम करणारी शकू मालवणकरकडे नाटकाचे कपडे आणायला गेलेली असते. रस्त्यात छेड काढणाऱ्यांना ती चांगला चिंगा दाखवते. मालवणकरकडे चकुली येते. नाटकाच्या कपड्यांचे 150 रुपये तात्या तिला द्यायला सांगतो. नाटकवाल्यांकडे मालवणकरला द्यायला पैसेही नसतात, म्हणून नाटक कॅन्सल होतं. गणपतीचं दर्शन घ्यायला आलेल्या तात्याला नाटक मंडळी दर्शन घेऊ देत नाही. तो चकुलीची चौकशी करतो. तिच्या घरी जातो. स्वतःकडचे 150 रुपये देऊन नाटक करून टाका म्हणतो. चकुली मस्तानी बनवून नाटकात भाग घेते. अनाथ असलेल्या चकुलीला मामाने लहानाचं मोठं केलेलं असतं. ब्रह्मचारी असलेल्या मामाला ती लग्न करायला सांगते. मामाने तिच्या आईला वचन दिलेलं असतं, पोटच्या मुलीप्रमाणे सांभाळ करीन म्हणून. मामा चकुलीला सांगतो, आता तूच लग्न कर. मामा तिला कंडक्टर, टॅक्सी ड्रायव्हर, पोस्टमन अशी यादी सांगतो. शाळा मास्तर चालेल का म्हणून विचारतो. तेव्हा चकुली म्हणते, नको, तो मलाच युनिफॉर्म घालायला लावेल. कारकून चालेल का विचारल्यावर चकुली म्हणते, महिन्याच्या शेवटी मला शेजारी जाऊन उसणं आणावं लागेल. मामाकडचा सगळा स्टॉक संपलेला असतो, म्हणून तो तिला विचारतो, तुला नवरा हवाय तरी कसा? तिच्या अपेक्षा फार मोठ्या असतात. लग्न करीन तर एखाद्या करोडपतीशीच करीन. गाडी, बंगला, कलर टीव्ही. नुसतंच पैशाने श्रीमंत नसून मनानेही तो श्रीमंत असावा. चकुलीच्या अपेक्षा ऐकून मामा तिला समजावतो, माझ्यासारख्या स्वयंपाकाची भाजी तू. आपली परिस्थिती नाही. पण चकुली त्याला सांगते, लग्न करताना मुलीला नाव आणि परिस्थिती बदलण्याची संधी फक्त एकदाच मिळते. एक चुकीचा निर्णय आणि आयुष्यभर पश्चाताप. म्हणूनच करोडपती नवरा चकुलीला हवा असतो. मामाला ती पत्रिके अगोदर मुलाचं पासबुक बघायला सांगते. मामाला दुसऱ्या दिवशी त्याच्या मालकांनी दिलेल्या पार्टीला स्वयंपाक करायला जायचं असतं. चकुली त्याला मदत करायला येईन म्हणते. मालकाचा मुलगा अमेरिकेतून येणार असतो. नरेन कुबेर भारतात येतो. अमेरिकेत 5 वर्ष काढून तो भारतात आलेला असतो. वडील त्याला पार्टीचं सांगतात. पार्टीत चकुली पहिल्यांदा नरेनला बघते. नरेनचे वडील देशमुख व हेमा यांची ओळख सांगतात. हेमा नरेनची बालमैत्रीण असते. देशमुख नरेनच्या वडिलांना दुसऱ्या दिवशी काही कामासाठी ऑफिसमध्ये बोलवतात. लग्नाविषयी असलेले नरेनचे विचार तो त्याच्या मित्रांना सांगत असतो. चकुली ते चोरून ऐकते. नरेनला एका विधवेशी लग्न करायचं असतं. त्याला अनुभवी बायको हवी असते. अंगावर पडलेल्या जबाबदाऱ्यांमुळे नरेनला बायकोला फिरायला, सिनेमाला, खरेदीला घेऊन जायला अजिबात इंटरेस्ट नसतो. म्हणूनच विधवेशी लग्न केल्यावर तिची हौसमौस तिच्या आधीच्या नवऱ्याने पूर्ण केलेली असणार आणि मुख्य म्हणजे एका असहाय्य महिलेची त्याला मदत करायची असते, असं तो आपल्या मित्रांना सांगत असतो. देशमुख एंटरप्राइजेस मध्ये जलाराम भाटी यांना कोटेशन न पोचल्यामुळे देशमुख नाराज असतात. लुकतुकांना केबिनमध्ये बोलावून ते याबद्दल त्याला जाब विचारतात. आजच्या आज भाटी यांकडे कोटेशन पोचवायला सांगतात. लक्ष्मीधर देशमुखांना भेटायला येतात. नरेन व हेमाचं लग्न करायचं त्यांच्या मनात असतं, पण हेमाचं लुकतुकेंबरोबर प्रेम प्रकरण चालू असतं. शकू मामाला नरेनशी लग्न करणार असल्याचं सांगते. मामा तिला समजावतो, गरिबांची स्वप्न कधीच साकार होत नाही. जिद्द आणि श्रद्धेच्या जोरावर मी माझं स्वप्न पूर्ण करणारच. चकुली मामाला सांगते. क्लबमधून नरेन बाहेर पडतो. तेवढ्यात गुंड मागे लागल्याचा बहाणा करून शकू नरेनच्या गाडीसमोर येते. तात्या मालवणकर व नाटक कंपनीतील दोघेही गुंड बनून नरेनच्या समोर येतात. फायटिंग करून नरेन त्यांना पळवून लावतो. बेशुद्ध होण्याचं नाटक करून ती नरेन बरोबर घरी येते. नरेनच्या फॅमिली समोर परत तिचं नाटक चालू होतं. मिस्टर गेल्यावर घर मालकाने बाहेर काढल्याची कहाणी ती त्यांना सांगते. परत चक्कर येण्याचं नाटक करते. ते डॉक्टरला बोलवतात. डॉक्टर समोरही तिचं नाटक चालूच ठेवते. डॉक्टर तिला मानसिक धक्का बसल्याचं सांगतात. मामा येऊन शकूला समजवण्याचा प्रयत्न करतो. तू माझी भाची आहेस हे मी त्यांना सांगणार नाही म्हणतो. साहेबांनी नरेनचं लग्न त्यांच्या मित्राच्या मुलीबरोबर ठरवल्याचं तो शकूला सांगतो. हळूहळू शकू त्या कुटुंबात स्थिरावायला लागते. एकदा कंपनीत ऍक्सिडेंट होतो. त्याला उपाय म्हणून महिला कामगारांच्या मुलांसाठी कंपनीतच बालवाडी सुरू करायचा सल्ला ती त्यांना देते. बालवाडी चालवण्याची जबाबदारी नरेनची आई शकूवरच टाकते. तिची बालवाडी चालू होती. हळूहळू नरेनला सौदामिनी बनलेली शकू आवडायला लागते. शकू आता त्याची सगळी कामं करते. नरेन तिला तिच्या दुःखातून बाहेर पडायला सांगतो. शेवटी तिला लग्नाची मागणी घालतो. ती दुसऱ्या दिवशी निर्णय सांगण्याचं कबूल करते. नरेनने मागणी घातल्याचं ती मामाला सांगते. दुसऱ्या दिवशी नरेनला होकार देऊन टाकते. तिच्या स्वप्नात येणाऱ्या नवऱ्याला नरेन आता यापुढे तरी तिच्या स्वप्नात येऊ नकोस म्हणतो. हा निर्णय तो घरी येऊन आई पप्पांना सांगतो. नरेनचे वडील दामिनीची चौकशी करायला लागतात. ती नवऱ्याचं नाव बाजीराव रणगाडे सांगते. मिलिटरीत कॅप्टनच्या हुद्द्यावर नवरा होता असं सांगते. सोडा वॉटरची बॉटल लागून दगलीत मारले गेल्याचं ती सांगते. नरेनचे वडील नवऱ्याचा फोटो दाखवायला सांगतात. ती नंतर दाखवते म्हणते. तात्याला भेटायला येते. तात्या तिला हौशी मंडळींनी भाड्याचे ड्रेस घालून काढलेले फोटो दाखवतो. त्यातला एक फोटो ती सिलेक्ट करते. तो फोटो ती नरेनच्या घरी येऊन दाखवते. वडील लग्नाला परमिशन देतात. लक्ष्मीधर देशमुखांना भेटायला येतात. नरेनने लग्न ठरवल्याचं ते त्यांना सांगतात. तेवढ्यात तिथे लुकतुके येतो. त्यांना पाहून लक्ष्मीधरांना शंका येते. ते त्याला आडनाव विचारतात. त्याच्याशी बोलून लुकतुकेला त्यांनी कामासाठी तयार केलेलं असतं. या बदल्यात ते त्याला 4 खोल्यांचा ब्लॉक देणार असतात. लुकतुकेला 500ची नोट देऊन 10 दिवसांची रजा घ्यायला सांगतात. आईची लग्नासाठीची खरेदी चालू होते. छकुली नरेनला सांगण्याचा प्रयत्न करते की मी जर तुला सांगितलं मी विधवा नाही तर करशील का माझ्याशी लग्न? नरेन तिला मस्करीत सांगतो, तुझ्या ह्यांनाच लग्नाला बोलवूया का? तेवढ्यात दारावरची बेल वाजते. समोर उभा असतो कॅप्टन बाजीराव रणगाडे. इतके दिवस बेशुद्ध होण्याचं नाटक करणारी सौदामिनी त्याला बघून खरोखरच बेशुद्ध पडते. लक्ष्मीधर छकुलीने दिलेला फोटो व कॅप्टनचं आय कार्ड
चेक करतात तरीही ती सांगते की हा माझा नवरा नाही. नरेन पोलिसांना फोन करायला सांगतो. लक्ष्मीधर पोलिसांना फोन करून बोलवतात. नाटकवाला पोलीस बनून आलेला असतो. घरी येताच रणगाडेला तो जुनी ओळख असल्यासारखं भेटतो. रणगाडे सौदामिनीला सांगतो आधी कुंकू लाव. ऍक्टिंग केल्याचा चार्ज द्यायला लक्ष्मीधर बाहेर जातात. हेमा लुकतुकेची वाट बघत असते. नंतर वडिलांच्या ऑफिसमध्ये येते. तिथे लुकतुके रजेवर असल्याचं तिला कळतं. एका बड्या उद्योगपतीच्या मुलीबरोबर तो प्रेमाचे चाळे करतोय असं वडील तिला सांगतात. इथे दामिनी तो माझा नवरा नाही असं म्हणत असते. पण लक्ष्मीधर म्हणतात त्याने पुरावा दिलेला आहे. नरेन ही सौदामिनीला एखादा तरी पुरावा पप्पा मम्मी करिता तुला द्यावा लागेल म्हणतो. सौदामिनी सांगते माझे मिस्टर डाव्या हाताने जेवायचे. सगळे जेवणासाठी येतात. लक्ष्मीधर इशाऱ्याने सांगत असतात. सुपात पडतो लुकतुकेंचा मस्सा. काळ्या वाटाण्याचं सूप दिसतंय असं तो म्हणतो. आधी डाव्या हाताने सूप ढवळून नंतर उजव्या हाताने प्यायला सुरुवात करतो. हे बघून सौदामिनी म्हणते हा माझा नवरा नाहीच. तेव्हा लुकतुके म्हणतो मी डावखुराच होतो पण गेले 1.5 वर्ष डावा हात प्लास्टर मध्ये असल्यामुळे मला उजव्या हाताची सवय लागलीये. सौदामिनी परत त्यांना तिच्या नवऱ्याची आणखीन एक खूण सांगते. तिच्या मिस्टरांच्या डाव्या पायाला 6 बोटं होती. नरेन बूट काढायला सांगतो. डाव्या पायाला खरोखरच 6 बोटं असतात. जन्मापासूनच लुकतुकेच्या पायाला 6 बोटं असतात. दोघे इथेही वाचलेले असतात. दामिनी देवाचा धावा करते. मामा तिला इथून पळून जायला सांगतो. नरेनच्या आईलाही तो माणूस लबाड वाटत असतो. दामिनी दचकून आईला सांगते तो माझा नवरा नाही. हेमा लुकतुकेंची चौकशी वडिलांकडे करते. सारखं सारखं लुकतुकेंचं नाव ऐकून वडिलांना ठसका लागतो. देशमुखांना बघून लुकतुके पळतो. देशमुखांना लेकीचं लग्न लुकतुके कामावर रुजू होण्याच्या अगोदर लावून द्यायचं असतं. लक्ष्मीधर एक चांगला मुलगा आहे असं सुचवतात. दामिनी नरेनला भेटते. कॅप्टन बनावट असल्याचं सांगते. लुकतुके रात्रीच्या गाडीने निघायचं सांगतो. नरेन लुकतुकेला घेऊन हॉटेलमध्ये जातो. दामिनीला सोडण्याचे 1 लाख रुपये द्यायला तो तयार असतो. तेवढ्यात तिथे हेमा येते. तिला बघून लुकतुके पळ काढतो. त्याला पळालेलं बघून त्याला कुठेतरी पाहिल्यासारखं वाटतं. काम सोडल्याचं सांगायला लुकतुके लक्ष्मीधरकडे येतो. जोपर्यंत ती मुलगी कबूल करत नाही तोपर्यंत तुझी सुटका नाही असं लक्ष्मीधर लुकतुकेला सांगतात. त्याला धमकावून परत कामाला लावतात. दुसऱ्या वेळी त्याच्या समोर येते हेमा. लुकतुकेला जळवायला ती नरेनला फिरायला जाण्याबद्दल विचारते. दोघे बाहेर पडतात. लुकतुके त्यांचा पाठलाग करतो. हेमा हातातून गेली समजून लुकतुके लक्ष्मीधरांना दोष देतो. तुझं लग्न मी हेमाशीच लावून देईन अशी गॅरंटी ते त्याला देतात. दामिनीच्या लग्नातला एखादा नातेवाईक सापडला तर सगळे प्रश्न सुटतील म्हणून नरेन दामिनीला याविषयी विचारतो. दामिनी तात्याला नातेवाईक बनवून यायला सांगते. तात्या मध्याला तिथे जायला सांगतात. 12 वाजून गेले तरी तात्या आलेले नसतात. तात्या हजर होतात. एका वेळी 2 तात्या आल्यामुळे दामिनीचं बिंग उघडं पडतं. नरेनही त्याला फसवल्याचा दोष दामिनीवर लावतो. लक्ष्मीधर लोणावळ्याची जागा तिला भेट म्हणून देतात. शिवाय तिजोरीतले दागिने रोकड न्यायला सांगतात. हे सगळं घेऊन आमच्या मुलाचा पिच्छा सोड सांगतात. घरातून निघण्याचा दिवस उजाडतो. दामिनी येते. लुकतुकेला पिस्तूल दाखवते. तो पळ काढतो. ती गोळ्या चालवते. सगळी कहाणी सांगायला सुरुवात करते. एक अनाथ गरीब मुलगी जिला श्रीमंत माणसाची लग्न करायचं होतं आणि म्हणूनच मी इथे आले असं ती सांगते. आणि खरोखरच नरेनच्या प्रेमात पडले. सगळ्यांची माफी मागते. पोलिसांना फोन करायला सांगते. लक्ष्मीधर तिला म्हणतात तसं तू विधवेचं सोंग घेतलंस तसंच आमचं पिस्तुलाचं. दामिनीची परीक्षा लक्ष्मीधर घेत असतात. चकोलीच्या मामाने आधीच सगळं लक्ष्मीधरांना सांगितलेलं असतं. 20 वर्ष कुबेरांच्या घरचं मीठ खाल्ल्याचा प्रामाणिकपणा मामा जपतो. दोघांच्या लग्नाचा बँड वाजतो.